परवाची जी दगडफेक झाली आतापर्यंत या कोपरगावच्या इतिहासात कधीच झालं नाही की या प्रमाणात एखाद्या आमदारांच्या शिव्या सहायकांनी पोलिसांना त्या ठिकाणी मारावं। आणि हे मी नाही सांगते, त्या ठिकाणी नोंद झालेली तक्रार सांगते आहे। पोलिसांनी जी तक्रार केली आहे ती तक्रार आहे, त्यामध्ये स्पष्ट त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे गंभीर दुखापतीचा प्रयत्न केला, दंगल केली, बेकायदेशीर जमा जमवले, जीवा मारण्याचा प्रयत्न केला, धमकी देणं, अशा स्वरूपाचे चिथावणी देणं, बेकायदेशीर कृत्य करणं, दंगल करणं, शांतता भंग करणे, असे प्रकारचे गंभीर गुन्हे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहायकांवर काल लागलेले आहे। आणि तरी देखील ते स्वीय सहायक फरार आहे। आपल्या एवढेच जर जनतेचे रक्षकच जर भक्षक झाले तर याच्यापेक्षा दुर्दैव दुसरा काहीच नाही। निश्चितपणाने 2 नंबर धंदेवाल्यांना राजाश्रय द्यायचा। एकीकडे आपण बघितलं की रात्री 2 वाजता या अवैध धंदे करणाऱ्यांसाठी पोलीस स्टेशन मध्ये लोकप्रतिनिधी जातात, सकाळी स्वतःच्या स्वीय सहायकासाठी पोलीस स्टेशन मध्ये जातात, परंतु आमच्याच कोपरगाव तालुक्यातील भगिनी जी राज्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये पहिली आली फॉरेस्ट ऑफिसर म्हणून, तिचा निर्गुणपणे त्या ठिकाणी हत्या झाली। राज्यातील 13 आमदारांनी हा प्रश्न सभागृहामध्ये मांडला, पण दुर्दैवाने आमच्या आमदारांना तिच्याबद्दल न्याय मागण्यासाठी वेळ देखील सभागृहात त्या ठिकाणी मिळाला नाही। कुराण सारखा धार्मिक ग्रंथ फाडला गेला, 1.5 वर्ष ओलांडून गेले, याचाही अजून काही झालं नाही। गेल्या काही महिन्यापूर्वी गोळीबार झाला, त्याच्यामध्ये आमदारांचे फ्लेक्स लावणारे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते। म्हणजे कुठंतरी आपल्या तालुक्याची जी परंपरा होती, जी संस्कृती होती, ती कुठंतरी धुळीत नेण्याचं काम खरं तर आमदार या ठिकाणी करतात। म्हणून मला या व्यासपीठावरून एवढंच सांगायचं आहे की आपण एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात, आपल्याला या तालुक्याने विश्वास टाकून मोठ्या मतांनी निवडून दिलेला आहे। आपली प्रतिमा ही राज्यामध्ये मलिन होत आहे। पोलिसांवर अशा प्रकारचा मारहाण किंवा रक्तबंबाळ करण्याचं काम या तालुक्यामध्ये पूर्वी कधीच झालेलं नाहीये। कायदा सुव्यवस्था फार रसातळाला गेलेली आहे आणि म्हणून विनंती एवढीच आहे की आपण या ठिकाणी आपल्या तालुक्याचं बीड या ठिकाणी होऊ देऊ नका आणि हे जे काय काम करणारे आहे त्यांच्या मागे आका म्हणून तुम्ही त्या ठिकाणी उभं राहू नका, एवढीच विनंती या निमित्ताने मी आमदार महोदयांना करू इच्छितो। आणि नैतिक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपण आपल्या स्वीय सहायकाला त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये हजर केलं पाहिजे। त्याला राजाश्रय देऊन जे फरार आहे, कायद्याच्या भाषेत ते फरार आहे, त्यांना त्या ठिकाणी हजर केलं पाहिजे। हीच मागणी या व्यासपीठावरून मी करतो आणि आपल्याला सांगतो की याचा कोपरगावचे नागरिक हे सुज्ञ आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी केल्याशिवाय आमचे हे सज्ञ लोक मतदार राहणार नाही। एवढं